तारदाळमधील मुख्य रस्ता डांबरीकरणास प्रारंभ. माजी मंत्री प्रकाश आबाडे यांच्या हस्ते शुभारंभ. तारदाळमधील जावईवाडी ते खोबरे मळ्यापर्यंतच्या या मुख्य रस्त्यावरती डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ माजी मंत्री प्रकाश आबाडे, नूतन पंचायत समिती सदस्य प्रियंका खोबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाला. तारदाळ गावामधील हा मुख्य रस्ता मागील 1 ते 1.5 वर्षापासून अत्यंत खराब अवस्थेत होता. या रस्त्यावरती डांबरीकरणाची सुरुवात झाल्यामुळे गावातील ग्रामस्थातून तसेच विशेषतः वाहनधारक व शाळकरी विद्यार्थ्यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे. तारदाळ गावातील यात्रेपूर्वी हा रस्ता होत असल्याने ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले. या शुभारंभ प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य अंजना शिंदे, माजी सरपंच प्रकाश खोबरे, यशवंत वाणी, माजी भारत निर्माण सचिव सचिन पवार, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश नर्मदे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी चौगले, राणी माने, चंद्रकांत तांबवे, भीमराव बन्ने, सूर्यकांत जाधव, सूरज कोळी, प्रवीण पाटील, मृत्युंजय पाटील, नितीन खोजरे, नयनकुमार कांबळे, प्रवीण खोबरे, वैभव पवार, सुरेश पवार, सचिन चौगले, मल्याण पाटील, रणजित पवार, सूरज चौगले, अशोक चौगले, सतीश बन्ने, महादेव चोपडे, इंद्रजित खोबरे, श्रीकांत शिंदे, सावंता माने, भाऊसो वास्के, संदीप खोत, किरण साखळकर, उदय कोळी, धनपाल चौगले तसेच भाजप पदाधिकारी, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.